राज्य विधानसभेच्या यंदाच्या वर्षातील पहिल्या अधिवेशनाला मंगळवारपासून सुरुवात झाली। हे अधिवेशन 3 दिवसांचं आहे। या हिवाळी अधिवेशनासाठी आमदारांकडून एकूण 416 प्रश्न दाखल झालेत। पहिल्या दिवशी राज्यपाल डॉक्टर मृदुला सिन्हा यांचं अभिभाषण झालं, तर बुधवारी दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे अर्थसंकल्पीय भाषण होणार आहे। तिसऱ्या दिवशी 6 महिन्यांसाठी लेखा अनुदान मंजूर केला जाणार आहे। केंद्र सरकारचा अर्थसंकल्प मांडण्याआधी राज्याचा अर्थसंकल्प पहिल्यांदाच मांडला जाणार आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातील तरतुदी राज्याच्या अर्थसंकल्पात घालाव्या लागण्याची शक्यता असल्याने त्या तरतुदी आगामी अधिवेशनात अनुदानित मागण्यांना मंजुरी देण्याच्या वेळी ॲड ऑन केल्या जातील। राज्य सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, मात्र तो जर वेळेत आला तर विधानसभेच्या पटलावर ठेवला जाण्याची शक्यता आहे। आमदारांनी मांडलेल्या 416 प्रश्नांपैकी 134 तारांकित आणि 228 अतारांकित प्रश्न सभागृहात चर्चेला येतील।